नमस्कार सर्वांना. श्री स्वामी समर्थ. आबांची लाडकी ताई या यूट्यूब चॅनलमध्ये माझ्या गोडताईंचं, मैत्रिणींचं आणि दादांचं पण खूप खूप असं सारं स्वागत आहे. तर माझ्या व्हिडिओची सुरुवात माझ्या श्री स्वामी समर्थ आईच्या दर्शनाने करूया आणि सर्वांनी माझ्या श्री स्वामी समर्थ आईचं दर्शन घ्या. आणि खरंच खूप मला सपोर्ट केला आहे ना, त्याबद्दल पण तुमचं खूप 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 धन्यवाद माझ्या यूट्यूब फॅमिलीचं. आणि छान छान कमेंट करता, माझ्याशी एवढं छान छान प्रेमानं बोलता, त्याच्यासाठी पण खरंच खूप खूप मनापासून अगदी धन्यवाद. आणि इकडं ना गायींचं चालू होतं वैरण खायचं. आणि इकडं तर बघा तुम्ही आता मुक्त गोठा असला आणि मुक्त गोट्यात ना कोंबड्या असाव्या म्हणजे ना गोचिड अजिबात राहत नाही बघा. गायींच्या अंगावरचं सुद्धा गोचिड कोंबड्या काढून खाते ते, त्यामुळं कोंबड्या तर होता होईल एवढ्या मी जास्त करण्याचा प्रयत्न करते. आणि भरपूर कोंबड्या केलेत, पिल्ल म्हणजे घरच्या घरीच तयार केलेत, असं काही विकत आणलेलं नाही. विकत फक्त मी पहिल्या स्टार्टिंगला सुरुवात करताना 250 रुपये असं 3 कोंबड्या 700-750 रुपयाच्या आणल्या होत्या. त्याच्यापेक्षा कधीच त्याला म्हणजे कोंबडी सगळ्या घरची पिल्लं तयार करायची करायची. आत्ता जवळजवळ ना 20 ते 25 लहान मोठी अशी पिल्लं आणि कोंबड्या मिळून दोन्ही मिळून 20-25 झालेत. आणि जेवढी होता होईल एवढी जास्त वाढवण्याचा प्रयत्न करायचा, कारण का तर अजिबात घाण ठेवत नाही ती, गोची ठेवत नाही ती. आणि आपलं जे म्हणजे रानात जी फिरतेत ना इचूकाटा आपण म्हणतो त्याला पण एवढी सावध असते ती की ती लगेच आपल्याला जाणवून देते ती. त्यामुळं ती मुक्त गोट्यात पहिला मेन फायदा आहे आपला. आणि बघा तुम्ही साईडनं आता माझ्या शेडच्या साईडनं ना उंदीर आहे, इथं उंदराने बिळं काढली ती, मग त्याच्यात ती येण्याची पण शक्यता असते. तर कोंबड्या लगेच आपल्याला जाणवून देत, ही आपल्याला असतो कोंबड्यांचा फायदा. आणि मुक्त गोट्यात बघा एवढं ऊन आहे, पण गाय जर मुक्त असेल तर ज्या वेळेस तिला तहान लागेल त्यावेळेस ती पाणी पिणार. एक वेळेस थोडीशी वैरण तिला कमी गेली तर चालेल, पण तिला पाणी एवढं भरपूर पाहिजे ना. तर म्हणजे तिला जेवढं प्यायचं आहे तेवढं तिनं पाणी पिलीच पाहिजे. मुक्त गोट्याचा हे पण फायदा आहे. आणि दुसरी गोष्ट, आपलं काम पण वाचतं, पाणी पाजायचं नाही, शेण टाकायचं नाही. आता मी शेण टाकते कारण का म्हणजे धारा काढायसाठी दुसरीकडे पाहिजे मला थोडासा जागा, पण तिथं कमी पडतंय म्हणून शेण टाकते मी, अजिबात शेण ठेवत नाही. आणि खरंच उन्हाची तर ना काळजीच घ्यायला लागते, एवढी काळजी घ्यायला लागते उन्हाची की आपल्याला सुद्धा बाहेर निघू वाटत नाही. आणि गायींना पण खरंच खूपच त्रास होतोय बरं का. तर इकडं ना युद्ध चालू झाल्यामुळं आपल्या केळीचं पण युद्ध चालू झालं आहे. तर आपल्या केळीला काही दर नाही, म्हणून दररोज 2 घड गायींना असते, तर 2 घड आणायचं आणि असं हात्याने कट करून टाकायचं. एक सुद्धा केळं गाय राखत नाही, सगळं केळं खाते त्या. मग आता ह्यानं काय होतं का गायींना ही काय मला माहिती नाही त्यांच्या शरीरावर काय परिणाम होतो का ती. पण एक गोष्ट आहे की केळं खाल्ली ना गायींनी भरपूर तर ह्यांना दूध निघतंय. म्हणजे केळं एकदम निबार आहे, ती अशी कवळी नाही ती अजिबात, पिकायला लागलेला गड होता ही. आणि भरपूर प्रमाणात केळीचं नुकसान झाले. मग वायपट तर घालवून काय करायचं म्हणून दररोज 2 घड आणायचं आणि असं टाकायचं. तर गायींचं असं खायचं चालू आहे. आणि एवढं आवडीनं खाते त्या की कुणाला भेटल कुणाला नाही असं होतंय. पण आता बघा इकडं कुणाचं पाणी प्यायचं चालू आहे. आणि वैरण खाऊन झाली, गाई सोडून दिल्या की त्यांचं पाणी प्यायचं लगेच चालू असतं. तर ही ना धारा काढून झाल्यानंतर मोकळ्या सोडून दिल्यानंतरचं टायमिंग आहे. आणि झालं आता ह्यांनी वैरण खाल्ली, पेंड खाल्ली, धारा झाल्या, त्या पाणी पिलं की ह्यांचं एकदम निवांत होऊन जातं या. त्यांना काय म्हणजे बसायचं टायमिंग होतं आहे त्यांचं परत. तर असं असतं आपलं गायींचं रुटीन. आणि इकडं परत ना आपण आणखीन पुढची तयारी पावसाळ्यासाठी पण करायचं चालू केलं आहे. कारण का तर आपलं पावसाळ्यात गेल्या वर्षी एवढा त्रास झाला ना, गुडघ्यावर चिखल झालेला, तेवढ्या चिखलातनं बाहेर वैरण काढून आणलेली आणि गायींना आपल्या टाकली. एवढा त्रास झाला आहे. त्यामुळं गेल्या वर्षी जे आपल्याला त्रास झाला आहे ती ह्या वर्षी व्हायला नको म्हणून अगोदरच म्हणलं आपण तयारी करून घेऊया मुरघासाची. आणि इकडं बघा तुम्ही एका ठिकाणी ना एवढं शेळ्यांचं मुक्त संचार आहे, एवढं छान आहे की जवळजवळ एवढा खर्च केला आहे त्यांनी या शेडला, असं शेळ्या मोकळ्या सोडायला जवळजवळ 1 कोटी एवढा खर्च केला आहे. आणि त्यांना चारा काय तुरीचं बुसकट विकत मिळतं, ती ही आहे मका भरडा आणि शिवरी आहे, परत सुबाबळ आहे, थोडासा मेथी घास आहे,
परत असं एवढं मोठं शेड आहे की, आणि ती शेळ्या तर बघितलं ना खरंच विशेषच वाटतं. एवढ्या मोठ्या शेळ्या आहेत त्या. कसं नियोजन तर केलं आहे बघा तुम्ही, एकच नंबर ह्याला म्हणावं नियोजन. तर एवढं छान वाटलं. आता आपल्याला करायचं तर एवढं कधी होणार असा विचार मनात पडला आहे. आणि खरंच म्हणजे काय विचारूच नका. असं नियोजन बघितल्यावर वाटतं मग आपलं कधी एवढं व्हायचं की एवढं जास्त त्रास पण नाही. गायींसारखंच आहे त्यांचं पण. 2 तास सकाळी त्यांनी सांगितलं आणि 2 तास संध्याकाळी काम आहे. बाकी दिवसभर निवांत आहे. अजिबात असं त्रास नाही. तर त्यांचं बांधकाम पण चालू आहे बरं का. आणि खरंच खूपच छान वाटलं मला. तर मग थोडंसं म्हणलं दाखवावं आपल्या यूट्यूब फॅमिलीला पण कसं वाटतंय ती. आपण पण हळूहळू करण्याचा प्रयत्न करायचा. शेळ्या पण आणायच्या त्या आता, आणि मुक्त संचार शेळ्यांचं पण थोडंसं वाढवायचं विचार चालला. पण एकदम हळूहळू करायचं, एकदम फास्ट तर नाहीच करायचं. आणि इकडं मग पावसाळ्याची तयारी परत तुम्हाला म्हणलं ना मुरघासाची करून ठेवायचं चालू आहे. कारण का तर पावसाळ्यात लय त्रास होतो वैरण आणायचा, म्हणून म्हणलं. आणि स्वस्त पण ऐकायचं.